आपण दोन संकल्पनांबाबत गोंधळत असतो. एक आहे व्यवहार तोल आणि दुसरा असते व्यापार तोल, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट अँड बॅलन्स ऑफ ट्रेड या नावाने ओळखत असतो. आणि बऱ्याच वेळेस मनात एक संशय येतो किंवा वाचत असताना गोंधळ निर्माण होतो की यातली मोठी संकल्पना कोणती. तर बघा, पहिल्यांदा मोठी संकल्पना आहे व्यवहार तोल. या व्यवहार तोल ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, यामध्ये दोन खाते येत असतात, एक चालू खाते आणि दुसरं भांडवली खाते, ज्याला आपण करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असं म्हणत असतो. यामध्ये चालू खात्यामध्ये दृश्य खाते आणि दुसरं येत असते अदृश्य खाते. म्हणजे चालू खात्यामध्ये दृश्य खाते आणि अदृश्य खाते. दृश्य खात्यावर फक्त प्रोडक्टचा विचार केला जातो आणि अदृश्य खात्यावर फक्त सर्व्हिसचाच विचार केला जातो. मग यामध्ये प्रोडक्ट मध्ये जोही काही व्यापार होणार म्हणजे आयात व निर्यात यांच्या ज्या ठिकाणी नोंद केली जाते किंवा याला जे म्हणतात त्यालाच म्हटलं जातं व्यापार तोल. म्हणजेच यावरनं एक गोष्ट लक्षात येते की बॅलन्स ऑफ ट्रेड ही संकल्पना व्यवहार तोलाच्या तुलनेत ही छोटी संकल्पना आहे.